नमस्कार, मी पूजा विचारे. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज एनडीटीव्ही मराठीचा पहिला एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. तारे तारका सिनेसृष्टीतले सगळेजण इथे येणार आहेत. स्टेज सज्ज झालेलं आहे. माझी सहकारी वर्षा माझ्यासोबत आहे. वर्षा, कशी चालली आहे तयारी? कसं स्टेज रंगलाय? पूजा, खरं तर आपण बघायला गेलं तर एनडीटीव्ही मराठीचा हा पहिला रेड कार्पेट मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड आहे. सगळे कलाकार सज्ज झाले आहेत आणि कलाकारांसाठी आपलं स्टेज देखील सज्ज झालं आहे. आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं इथं संपूर्ण डेकोरेशन असेल किंवा मग आपलं रेड कार्पेट असेल, लाइटिंग असेल, सगळ्या गोष्टी सज्ज आहेत. आता आपल्याला ओढ आहे ती म्हणजे नॉमिनेशन्सची आणि नॉमिनेशन नंतर मिळालेल्या अवॉर्ड्सची. आपण इथे नेमकी कशी परिस्थिती आहे ते देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. आपण बघू शकतो आता रेड कार्पेटवरून आपण जाऊयात आणि आपला जो स्टेज आहे अगदीच, आणि तुम्ही बघू शकता या साईडला पॅपराझी आहेत, ते देखील आपले कॅमेरे घेऊन सगळे सज्ज आहेत. त्यांना देखील कॅमेऱ्यामध्ये आपल्या कलाकारांना टिपायचं आहे आणि त्या अनुषंगाने ते देखील इथे एकवटले आहेत. आपण बघू शकतो सगळ्यांचीच रेलचेल सुरू आहे. कशा पद्धतीने कोणी कुठून येणार, कसं जाणार, कोणी कुठपर्यंत यायचं, कुठे आल्यानंतर कुठे थांबायचं, हे देखील या पॅपराझींकडून आता सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊयात, आमच्या कॅमेरा पर्सनला आपण विनंती करूयात, आपण स्टेज बघूयात, स्टेजवरती नेमकी कशी तयारी सुरू आहे ती. ही टीम आपली टेक्निकल टीम आहे. टेक्निकल टीम देखील सज्ज आहे सध्या इव्हेंटसाठी आणि टेक्निकल टीमकडून देखील आता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आपला जो प्रोग्राम आहे तो योग्य रीतीनं पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा आपला आपण बघू शकतोय पूर्ण माहोल झालाय पूजा, असं म्हणायला हो, हरकत नाही. पूर्ण माहोल रंगलेला आहे आणि व्हेन्यू एकदम सज्ज झालाय आजच्या अवॉर्डसाठी. तब्बल 45 ते 50 पुरस्कार दिले जाणार आहेत आणि त्यासाठी आता सगळे कलाकार नेमके कधी येतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. त्या अगोदरची ही तयारी आपण बघत आहोत. कशा पद्धतीनं इथं सगळं तयारी केल्यानंतर आता वातावरण आहे आपण बघू शकतोय. एनडीटीव्ही मराठीचा हा पहिला अवॉर्ड एंटरटेनमेंट अवॉर्ड फंक्शन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मराठी सिने, नाट्य, टेलिव्हिजन आणि OTT सृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतीचं यश सेलिब्रेट करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. भारतातील प्रादेशिक कलाकृतींचा सन्मान करणं हा एनडीटीव्ही मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड 2025चा उद्देश आहे. रंगमंच असो किंवा रुपेरी पडदा असो, टेलिव्हिजन किंवा मग OTT, या सगळ्या व्यासपीठांवर आपल्या उत्तम कामाच्या जोरावर लोकांच्या पसंतीला उतरलेल्या मराठी कलाकृतींचा हा गौरव सोहळा आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. आपण आपल्या टीम मेंबर्स कडून देखील जाणून घेणार आहोत नेमकी कुठपर्यंत आली आहे परिस्थिती, आपली कशी आहे, इव्हेंट नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे, कशी तयारी आहे. निश्चितच. मराठी माध्यमातील OTT असो किंवा मालिका असो, मूवी असो, प्रत्येक सिनेसृष्टीतल्या आता जे कलाकार इथे हजर होणार आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. पहिला एनडीटीव्ही मराठीचा एंटरटेनमेंट अवॉर्ड होतोय. अगदीच. आम्ही सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास आम्ही आता इथेच थांबतोय. पाहत राहा एनडीटीव्ही मराठी.